विधिः गरत्वत्पुण्यमिन्यानयदागवे यदा आलोकाय रुद्रियम् यदा नो मित्रोपर्णो यदा रुद्रक्षके तदे यदा विश्वे मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ओम श्री वरदशंकरदेवताय नमो नमः। आणि पुसून घ्या, हालिंग पुसून घ्या, पुसून घ्या। आता ठेवा, पाणी सोडा, याच्यात पाणी घ्या और नीर फुटलं ओम शिवाय नमः इष्टलिंग देवता नमो नमः। सोसायटीमध्ये वरती पूजा आहे, श्रावणी सोमवारची पहिली पूजा आणि किती मोठी आणि मस्त पूजा मांडली आहे त्यांनी। आणि नेहमीप्रमाणे मी निघाली आहे डान्स क्लासला। आम्हाला कळलं आहे की झुडिओला सेल चालू आहे आणि इंद्रायणनगरमध्ये नवीन झुडिओ झालेला आहे, नवीन हे जुनं झालं आहे ते आता ऑलरेडी। आणि आता मी डान्स क्लासवरून आली आहे आणि मी अशीच चालली आहे कारण की ते क्लासच्या खूप जवळ आहे। सो निर्मला येते आहे आणि आम्ही दोघी मिळून पाहतो आहे की खरंच सेल झुडिओचा तेवढा वर्थ इट आहे का, म्हणजे तेवढे चांगले प्रॉडक्ट्स कमी किमतीमध्ये आहेत का। जनरली बऱ्यापैकी झुडिओचं कलेक्शन कधी कधी खरंच चांगलं असतं, पण कधी कधी मला नाही आवडत। हे आहे इंद्रायणीनगर मोशी इथलं झुडिओ आणि तुम्ही जर कुठे आउटिंगला जाणार असाल आणि तुम्हाला काही ड्रेसेस हवे असतील आणि तेही स्वस्त आणि मस्त, तर ह्या झुडिओला नक्की व्हिजिट करा। आणि जेही ड्रेसेस होते मला असं वाटतं इंडियन वेअरपेक्षा वेस्टर्न वेअरमध्ये त्यांच्याकडे जास्त कलेक्शन अवेलेबल होतं। इंडियन वेअरमध्ये कुर्तीज होत्या ज्या 299 रुपयाला किंवा 399 रुपयाला होत्या, पण त्याचा स्टॉक लिमिटेड होता। पण हे जे तुम्हाला वेस्टर्न आउटफिट्स दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जास्त कलेक्शन होतं आणि व्हरायटी पण होत्या। इवन तुम्ही बॉटम्स पाहत असाल, जीन्स, कार्गो किंवा डान्ससाठी काही वेगळ्या ट्रॅक पॅन्ट्स किंवा प्लाझो पॅन्ट्स तुम्ही पाहत असाल तर नक्की एकदा झुडिओमध्ये जा, तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी नक्की मिळेल। निघाले म्हटली काय झालं खोटारडी? पाऊस आला 15 मिनटं। मी तुला म्हटलं ना पाऊस आलाय का मला सांग, मी न्यायला येते म्हणून। सेल तर आहे, असा लाव बरं, चांगलं वाटतं ना। कलर एकदम छान आहे, लाईट कलर आहे, काय वाटेल कपड्यांवरती। हा छान वाटतं, व्हाईट व्हाईट कलर तसाच असतो थोडा, पण खूपच पातळ आहे गं, असं धुतला ना खराब होईल असं वाटतं, एका याच्यामध्येच खराब होईल। हे डान्ससाठी पॅन्ट घ्यायची होती ब्लॅक कलर आहे ना तुझ्याकडे, बॉटल ग्रीन? हा ग्रीन पण आहे, ब्लॅक पाहिजे। हे टी शर्ट राऊंड नेकमध्ये प्लेन कलर आहे हे फक्त। हे बॅडमिंटनला रोज एक नवीन कलर प्लेन कलर पण बोर होईल नंतर ते। हां छान वाटतं। लिपस्टिक पण मिळतात, लास्ट टाइम डिओ आणि ते पाहिलेलं मी, लिपस्टिक बघूयात आणि एवढ्या लिपस्टिक आहेत की बापरे बापरे। आणि ह्यावेळेस मी पाहिलं की झुडिओमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक्स होत्या, लिप बाम होते, लिप ग्लॉस होते, इवन चिक टिंट्स अवेलेबल होते। आणि मला माहीत नाही की याची क्वालिटी कशी आहे, हे किती लाँग लास्टिंग आहे, तर तुम्ही केल्यानंतर एकदा यूज करा, तुम्हाला आवडलं तरच तुम्ही हे बाय करा। तसंच कपड्यांच्या बाबतीतही सेम आहे, तुम्हाला जर झुडिओचे कपडे आवडत असेल तरच तुम्ही घ्या। एक लिपस्टिक पावडर, वाव हे काय आहे? लिप मॉइश्चरायझर
शाईनी आला खूप. आणि तुम्ही खरंच जर बजेट फ्रेंडली लिपस्टिक्स पाहत असाल तर नक्की एकदा झुडिओला व्हिजिट करा. खूप कमी किमतीमध्ये लिपस्टिक्स आहेत. अगं सेम आहे. हां कोणी घेतला असा नाही कलर? माझ्याकडे पण तो वेगळा आहे. हां कलर असाच आहे. 299ला मेकअप पाऊच आहे आणि तो 199 ट्रान्सपरंटवाला 199ला, हा 299ला. पण हे मला एवढं चांगलं वाटतं. तुला चांगलं? तुझा कसा आहे? तुझा सांग. माझं चांगलं आहे. सेट्स हा, चारी लाईट कलर आहे. इथे तेच आहे. पण आता लिपस्टिक हा पण चांगला वाटतोय का? स्पार्कल आहे. स्पार्कल यूज करतो ना. एकच शेड होऊन जाईल. ते कसं डबल कोट केलं तर वेगळा घेऊन जाईल. हा व्हाईटवाला पण घेऊ शकतो ना? ट्रान्सपरंट येतो. कितीला आहे? 149. 199. 199 आय थिंक सो. हा पण मला 399ला आहे ना. तो व्हाईट कसा बघ बरं वरती जो आहे तो. नाही कलर थोडासा ऑफ व्हाईट मध्ये ना म्हणून नाही वाटत आहे पण. चलो. आणि हे होतं नाईट ड्रेसचं कलेक्शन. बऱ्यापैकी ऑप्शन्स यातही अवेलेबल होते. बाय बाय. हे आहे स्वातीताई माने यांचं कुटुंब, ज्यांच्या घरी श्रावणी सोमवारची इतकी सुंदर अशी पूजा मांडलेली होती आणि मी इतकी मोठी आणि सुंदर पूजा खरंच पहिल्यांदा पाहिली होती. सुबह वाली रखी क्या? हाँ ग्रीन था, पर ग्रीन ही था ना कुछ तो. हाँ सुबह ग्रीन ही था कुछ. अभी ये मुझे बहुत पसंद आया. क्या? ये जो मुखौटा वगैरह लगा है ना बहुत. मैंने सुबह का लगेच चालली. बरंच झालं. अच्छा ठीक आहे. ये क्या है भाभी? ये सब ये जो लगा है ये इधर. अच्छा 9 ग्रह आहेत का हे सगळे? आणि ते तिकडे आहे ते गुरु म्हणजे? अच्छा आपके गुरु. और ये 2 सामने ये अच्छा. आणि मी खरं सांगते माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा 9 ग्रहांची पूजा पाहिलेली आहे. आणि 9 ग्रह असे मांडतात आणि त्याची पूजा अशी असते हे मला खरंच माहीत नव्हतं. आणि ही जी आजची श्रावणी सोमवारची पूजा होती खरंच इतकी सुंदर पूजा मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे. त्यासाठी थँक्स टू माने भाभी की ज्यांच्यामुळे मला आजची ही पूजा पाहायला मिळाली. आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये श्रावणी सोमवारचं किती महत्त्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि प्रत्येकाची त्याला सेलिब्रेट करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. आणि आजच्या ह्या सुंदर पूजेमुळे श्रावण महिन्याची सुरुवात ही खूप प्रसन्न आणि मस्त झालेली आहे. सब चांदी का लाया है क्या? आँख में डालने वाले थे शायद आपके लिए. माटी घालायची. आज झुकने के लिए भी नहीं आ रहा है. सुबह से खड़े हो ना. अम्मा तिरकलं का? नको नको.
आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह होता आणि मनाला शांती देणारा होता. तर ह्याच नोटवरती आजचा हा व्लॉग मी इथे संपवते. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम राहू द्यात. धन्यवाद.